कोणालाच काही बोललो नाही बघा, पहिली वेळेस बोलायला होतो. नाही, मी बोलायला दिलं नाही, मुंबई दिलं नाही. मी मला तिकडे जायचं आहे. आता गाडी दिला, 1-2 जण बसले होते माझ्या. तू नव्हता, ते पुढारीवाला होतं आणि एबीपी वाले ते होते आणि पुन्हा एनडी वाले कालपूर आहे. सर हा बोला बोला लवकर सर. प्रवेश केलाय म्हणजे काय केलं? बाळासाहेबांच्या विचाराशी बांधील की आमची, बाळासाहेबांच्या विचाराशी सोबत आहेत आम्ही. बाकी विषय काय वेगळा? कारण काही नाही, विकासात्मक दृष्टिकोनातून कामं करायची असतील लोकांची, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असं तर विरोधी पक्षात मिळते का? आता तू सांग मला. मी इतके दिवसापासून काम करलो, 25 वर्षापासून मी या पदावर आहे, सतत विरोधात आहे. पण पूर्वी कसं होतं, थोडं 60-40 70-30 असं तरी होतं. आता निवळ 100 आणि 0 असंच चालू आहे सगळं. मग अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होत होतं. एवढ्या मोठ्या गावात शहरात आपण लोकांना विकास काम करताना कमी पडत होतो आणि राजकारणाची समीकरणं सगळी बदललीत. तुम्ही बघता सगळ्या लोकांना पटदिशी पाहिजे सगळ्या गोष्टी. सकाळी येते संध्याकाळी म्हणते माझं काय आहे का नाही, चाललोय उद्या. त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली. मग अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला बळ द्यावं, आपल्या भागातल्या काही नागरी समस्या आहेत त्याची समस्याची निवारण व्हावं, ही एक मुख्य भूमिका त्याच्या मागची आहे. बाकी राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही. आणि शेवटी मी इतक्या वर्षी 40 वर्षे मी संघटनेत घातले, मला कळते तसं. 1986 पासून कार्यकर्त्याचा मी खासदार झालो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काम करत असताना खूप विश्वासानं केल्यात आणि ती विश्वासार्हता कायम ठेवूनच ही सगळी भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्याची मानसिकता कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, विशेषतः बाळासाहेबांच्या विचाराशी निगडीत असलेल्या पक्षातच जावं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेत काम करण्याचा विचार केला. पैसे जर मला घ्यायचे असते ना, तुम्हाला